संत सावताबुवा महाराज न्यास यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे। ज्या संत शिरोमणी सावता महाराजांची इतकी मोठी आध्यात्मिक परंपरा असताना या समाधी सोहळ्याला 750 वर्ष पूर्ण होत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब 2024च्या या सोहळ्याला आल्यानंतर त्या तीर्थक्षेत्राचा बकासपणा पाहून त्यांनी शेकडो वर्षाची ही परंपरा असलेल्या क्षेत्राला तीर्थक्षेत्र अ चा दर्जा द्यावा ही जी वारकरी संप्रदायाची मागणी होती आणि या तीर्थक्षेत्र क्षेत्राचा विकास करावा ही या मागणीला न्याय दिला आणि सभापती महोदय 200 कोटी रुपयांचा विकास आराखडा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तीर्थक्षेत्र आरण याला अ चा सुद्धा दर्जा या ठिकाणी दिला। परंतु या संत सावताबुवा महाराज न्यास यांनी या परंपरेला विरोध केला। यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। ज्यांनी त्या क्षेत्राचा विकास करणं अपेक्षित आहे हा विकास त्यांनी केला नाही। या ट्रस्टची आपण चौकशी करणार आहोत का? चौकशी करून प्रशासक नेमून चौकशी करून या न्यासला आपण बरखास्त करणार आहोत का? असे दोन माझे प्रश्न आहेत। मी आपल्याला